कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा आता घेतला जाणार नाहीये। पक्षातील वरिष्ठ नेत्यांना ही माहिती दिल्याचं समजतंय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून कोकाटे यांना अभय दिला जातोय का अशी चर्चा ही सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। रमीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजीनाम्याची मागणी केली गेलेली होती। संवेदनशील असलं पाहिजे, इतकी संवेदनशीलता माणिकराव कोकाटे यांच्याकडनं दाखवली जात नाही असं काही आहे का? कारण कृषी मंत्री आता या विषयावरती मी एकदा बोलल्यावर अधिक काय बोललं मला स्वतःला उचित वाटत नाही। मी मगाशीच आपल्याला सांगितलं की आज राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, ते या संदर्भातली पुढची भूमिका पक्ष आणि इतर काय ते बोलतील। सुप्रिया सुळे आणि बाकीच्या नेत्यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे कोकाटेंच्या। नाही, आता विरोधकांनी काय मागणी करावी हा लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे त्याही विषयावरती मला काय विशेष बोलायचं नाही। लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं काम, सशक्त लोकशाहीमधला विरोधी पक्षाचं काम कोणी आपापल्या पद्धतीने बजवावं। तर तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, तुमची चर्चा झाली का त्यांच्याशी किंवा त्यांचं काय एक्सप्लेनेशन होतं, काय म्हणणं होतं? नाही, माझं माणिकरावांशी बोलणं होऊ शकलं नाही। मला असं वाटतं की काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी काय व्यक्त केलं, पण त्याच्यामध्येही त्यांचे एक दोन जे काही विधानं आलीत त्या संदर्भातही मी मगाशी आपल्याजवळ बोललेलं आहे। सर, ज्या पद्धतीने व्हिडिओ शूट करण्यात आलेला आहे त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतात। सभागृहात खरं तर अध्यक्षांच्या अखत्यारीत येतं, त्यावेळेस सभागृहाच्या गॅलरीमधून हा व्हिडिओ शूट करण्यात आला अशी माहिती मिळते। तर एकंदर यावरती तुमचं काय म्हणणं आहे? एक असं आहे की विधान भवनच्या अखत्यारीमधला हा संबंध विषय त्या ठिकाणी आहे। विधानसभेत, विधान परिषद आणि विधानसभेचा आवार हे पूर्णपणाने विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांच्या नियंत्रणाखाली, कार्यकक्षाखाली त्या ठिकाणी येत असतं। त्याच्यामुळे हे जे काही शूटिंगचा जे काही झालेलं असेल या संदर्भामध्ये सुद्धा ही बाब उचित नव्हतीच, म्हणजे जे काही कृषी मंत्र्यांच्या बाबतीमध्ये घडलं ते, पण तरीसुद्धा या सगळ्या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये जे काही प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे किंवा अधिवेशन संपायच्या 2 दिवस अगोदर विधानमंडळाच्या बाहेरही नाही, विधानमंडळामध्ये जो काही प्रकार घडला हे सर्व निंदनीय आहे। मला असं वाटतं की विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांनी या विषयाची सखोल चौकशी त्यांनी कदाचित सुरू केली असेल, करणं अत्यंत आवश्यक आहे। तुम्ही